आणि मी मोठ्याने ओरडले श्री स्वामी समर्थ म्हणून. त्या क्षणाला मी बेडवर पडले. पण पर्सनली माझ्यासोबत असं घडलं की माझे एक नातेवाईक होते, त्यांच्यासोबत जेव्हा भेटायचा एक योग आला असा, त्यांनी मला पहिल्यांदा जेव्हा बघितलं तेव्हा त्यांच्या असं म्हणतात की त्यांच्या अंगात दत्तगुरूंचं वारं येत होतं. ओके. तर त्यांनी मला बघितल्यावरच असं सांगितलं की तापट आहेस तू खूप आणि दत्तगुरूंची भक्ती चालू कर, गुरुवारचे उपवास करत जा आणि मंदिरात वगैरे जात जा. मी 2-4 गुरुवार केले. नंतर मला प्रेग्नन्सी वगैरे राहिली म्हणून मी ते गुरुवार करणं सोडून दिलं. मंदिरात जाणं माझ्याकडून रेग्युलर झालं नाही. आणि अजून एक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक माझा असा मित्र होता की त्यांनी मला असं सांगितलेलं की तू स्वामी भक्ती कर जा, तर थोडीशी आहे तुझी लाईफ स्ट्रगलमध्ये चालू आहे, तर तू स्वामींची भक्ती करायला चालू कर. मी त्याचंही नाही ऐकलं. आणि ज्या दिवशी माझ्यासोबत हे घडलं, घरामध्ये घडलं, पण ज्या दिवशी मला त्या शक्तीने उचललं होतं बेडवर, अचानकपणे जेव्हा माझ्या हातावर कंट्रोल नव्हता, मी खूप जोरात हात म्हणजे असे ओढायचा प्रयत्न करत होते पण ते स्ट्रेट होते. अचानक माझे हात असे डोक्यावरती जोडले गेले आणि मी मोठ्याने ओरडले श्री स्वामी समर्थ म्हणून. त्या क्षणाला मी बेडवर पडली. ऑटोमॅटिक मी बेडवर पडली. मला एकतर मी म्हणलं नव्हतं, मला तोंडातून आवाजही निघत नव्हता. अचानक हात जोडले जाणं आणि स्वामींचं नाव तोंडात येणं आणि मी बेडवर खाली पडले. मलाच कळलं की मी काय बडबडली आहे स्वामींच्या नावाने आणि त्या क्षणाला मला त्या शक्तीने सोडलं आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स यूट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.